नमस्कार, अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवून दाखवते मस्त अशी काळ्या वाटाण्याची भिजवून उसळ। तर त्याच्यासाठी आपण इथं हा काळा वाटाणा मी भिजवून घेतलेला आहे रात्री। मस्त आपला वाटाणा भिजला आहे, बघू शकता तुम्ही, छान असा भिजून निघालेला आहे। खूप बारीक वाटाणा असतो हा गावरान। तर इथं आपण घेतले त्याच्यासाठी मसाला। इथं मी एक कांदा घेतला आहे, 2 कांदे मस्त ह्याला मी तेलामध्ये तळून घेतलेत। आपल्याला लागणार इथं खोबरं सुकं, ते पण मस्त तळून घेतलं आहे। कोथिंबीर घेतली थोडीशी, आपण टोमॅटो घेतला इथं अर्धा एक चिरून, लसणाची पेस्ट आहे इथं, आल्याचा तुकडा एक घेतला आहे आपण। आपल्याला लागणार आहे लाल तिखट 2 चमचे, गरम मसाला 1 चमचा, हळद 1 चमचा, धना पावडर 1 चमचा, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर। पाणी ओतून घेऊया कढईमध्ये। आणि आपण जो भिजवलेला वाटाणा आहे हा स्वच्छ धुवून वगैरे निवडून घेतला आहे, हा ह्याच्यात टाकून देऊया। त्यामध्ये टाकूया थोडंसं मीठ आणि मस्त हा वाटाणा आपण शिजवून घेऊया। साधारण अर्धा तांबे पाणी ओतले मी ह्याच्यामध्ये। 10 मिनिटं झाकण टाकूया, म्हणजे वाटाणा आपला छान शिजेल। सगळ्यात आधी मी इथं भाजलेला कांदा टाकते, खोबरं ह्याच्यात टाकते, कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट टाकली आपण ह्याच्यामध्ये, कांदा, हे मस्त आता मिक्सरवर आपण बारीक वाटून घेऊया। अशा पद्धतीने आपण हा मसाला बारीक वाटून, अशा पद्धतीने हे वाटण आपण करून घेतले। आपण झाकण काढतोय, एक 15 मिनटं वाटाणा शिजायला लागलाय। वाटाणा मस्त आपला बारीक आहे, पण छान शिजलाय बघा मस्त। आता आपण काढून घेऊया। त्यातलं पाणी आपण टाकून देणार नाहीये। आता आपला वाटाणा इथं मस्त शिजलेला आहे, त्यात आपण टाकणार आहे इथं एक कांदा बारीक चिरून आणि अर्धा टोमॅटो इथे घेतलेला आहे मी। आता कढई आपली तापली, यात आपण एक पळीवर तेल टाकतो। तेल आपलं तापत आलं, आपण टाकू बारीक चिरलेला कांदा, कांदा आपला परतत आला, त्यात टाकते अर्धा हा टोमॅटो बारीक केलेला। आता कांदा टोमॅटो आपला छान परतलाय, हळद टाकली अर्धा चमचा, लाल मसाला हा घरचा आहे आपला, हा टाकते मी एक साधारण 1.5 चमचा, 1 चमचा इथं धना पावडर टाकली, अर्धा चमचा इथं गरम मसाला टाकला आपण। हा वाटलेला मसाला आहे, हा थोडा यात टाकूया आपण, जास्त टाकायचं नाही आपल्याला, कारण माझी भाजी खूप कमी आहे, त्याप्रमाणे मी टाकला ह्याच्यामध्ये। आता मसाला छान परतलाय, कलर आलाय मस्त मसाल्याला काळा आपला। आता आपण ह्यात टाकणार आहे हा वाटाणा शिजवलेला। टाकले थोडंसं मीठ, आपण पहिलं मीठ टाकलंच होतं, पण अजून जरा लागणार आहे आपल्याला। थोडीशी कोथिंबीर, आता आपण फक्त 5 मिनिटं ह्याला झाकण टाकून ठेवणार आहे बारीक गॅसवर, म्हणजे व्यवस्थित आपली वाटाण्याची भाजी तयार होईल। 5 मिनिटं झाले तर झाकण काढू आपण। मस्त आपली काळा वाटाण्याची उसळ तयार झाली। गॅस बंद करून टाकूया। अशा पद्धतीने आपलं काळ्या वाटाण्याची उसळ तयार झाली। तर अशा पद्धतीने आपली ही गावरान काळ्या वाटाण्याची उसळ तयार केली, बघू शकता तुम्ही, मस्त झाली। अगदी डब्याला पण तुम्ही करू शकता किंवा मुलांच्या डब्यालाही करू शकता, खूप छान लागते ही, चविष्ट लागते। जर माझी रेसिपी ही जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।